नमस्कार मित्रांनो. मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, तुमच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न असेल किंवा तुमच्याकडे एक भन्नाट बिझनेस आयडिया आहे, पण ती सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या खिशात भांडवल नाहीये किंवा बँकेचे उंबरठे झिजवून तुम्हाला कंटाळा आलाय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ती योजना आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजे CMEGP. या योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 50 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात तुम्हाला 35% सबसिडी म्हणजेच अनुदान मिळू शकते, जे तुम्हाला परत भरावे लागणार नाही. तर चला तर मग या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती त्याचबरोबर पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर जाणून घेऊ. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत तुम्ही 2 प्रकारच्या व्यवसायांसाठी कर्ज घेऊ शकता. पहिला प्रकार आहे उत्पादन योजना म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. जर तुम्हाला एखादी वस्तू बनवण्याची फॅक्टरी टाकायची असेल, उदाहरणार्थ अगरबत्ती बनवणे, पेपर प्लेट्स बनवणे किंवा एखादे फॅब्रिकेशन युनिट, तर या प्रकारात तुम्हाला जास्तीत जास्त 50 लाखांपर्यंत प्रकल्पासाठी कर्ज मिळू शकते. आणि दुसरा प्रकार आहे सेवा आणि व्यापार उद्योग म्हणजे सर्व्हिस अँड ट्रेडिंग सेक्टर. जर तुम्हाला सेवा द्यायची असेल, जसे की मोबाईल रिपेअरिंग शॉप असेल, सलून, गॅरेज किंवा एखादे छोटे दुकान जर तुम्हाला सुरू करायचे असेल, तर यासाठी या प्रकल्प मर्यादा 20 लाखांपर्यंत आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला 20 लाखांपर्यंत शासनाकडून कर्ज मिळू शकतं. आता या योजनेसाठी नेमके पात्रता निकष म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, तर वयाची अट आहे. तुमचे वय 18 ते 45 वर्षाच्या दरम्यान असावे. SC ST महिला, माजी सैनिक, अपंग प्रवर्गासाठी 5 वर्षाची यामध्ये सूट असेल. म्हणजेच 50 वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक लागेल. त्याचबरोबर जर तुमचा प्रकल्प 10 लाखांच्या वर असेल तर तुम्ही किमान 7वी पास असणे आवश्यक आहे. जर तुमचा प्रकल्प 25 लाखांच्या वर म्हणजेच उत्पादन क्षेत्रात असेल तर तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची अट आहे की एक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल आणि तुमच्यावर कोणत्याही बँकेचे जुने थकीत कर्ज नसले पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान म्हणजे सबसिडी कशी मिळेल, ती किती मिळेल व आपल्या स्वतःचा हिस्सा किती असेल, म्हणजे स्वतःला इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल. तर सर्वप्रथम सबसिडी प्रमाण हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. तुमची जागा ही शहरी भागात आहे का ग्रामीण भागात आहे, आणि तुमचा प्रवर्ग म्हणजेच तुमची जनरल कॅटेगरीमध्ये येता का बॅकवर्ड कॅटेगरी किंवा स्पेशल कॅटेगरीमध्ये येता, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती टक्के सबसिडी मिळणार आहे. तर सर्वप्रथम जर तुम्ही शहरी भागात राहत असाल आणि जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 15% सबसिडी मिळते. आणि तुम्ही शहरी भागात राहत असाल आणि तुम्ही विशेष म्हणजे स्पेशल कॅटेगरी म्हणजे SC ST OBC महिला अल्पसंख्याक असाल तर तुम्हाला 25% सबसिडी मिळेल. आता हेच जर तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि ग्रामीण भागात तुम्ही सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 25% सबसिडी मिळेल. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि विशेष कॅटेगरीमध्ये म्हणजेच SC ST OBC महिला अल्पसंख्याकांमध्ये असाल तर तुम्हाला 35% सबसिडी मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं, आता सबसिडी किती मिळणार आपण पाहिली, पण स्वतःचा हिस्सा म्हणजे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, स्वतःचे इन्व्हेस्टमेंट यामध्ये किती करावं लागेल, तर लक्षात ठेवा, संपूर्ण पैसे सरकार देत नाही. तुम्हाला प्रकल्पाच्या खर्चापैकी काही रक्कम स्वतः गुंतवावी लागते. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10% स्वतःचा हिस्सा आवश्यक आहे. जर विशेष प्रवर्गामध्ये येत असाल म्हणजेच SC ST महिला इत्यादी मध्ये जर तुम्ही येत असाल तर फक्त 5% स्वतःचा हिस्सा तुम्हाला ह्याच्यामध्ये गुंतवावा लागतो. बाकीचे 90 ते 95% बँकेकडून कर्ज तुम्हाला मिळून जाईल. आता आतापर्यंत आपण या योजनेअंतर्गत आपली पात्रता काय आहे, आपल्याला सबसिडी कशा प्रकारे मिळेल, किती मिळेल आणि स्वतःचा हिस्सा किती असेल याची माहिती घेतली. आता यानंतर आपल्याला या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, तर सर्वप्रथम अर्ज करण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची, म्हणजे या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आधार कार्ड,
पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वयाच्या पुराव्यासाठी, शैक्षणिक मार्कशीट 7वी किंवा 10वी व इतर, रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट हे खूप महत्वाचं आहे, जातीचा दाखला लागू असल्यास सबसिडी जास्त मिळवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच तुम्ही जो बिझनेस प्लॅन साठी कर्ज काढणार आहे, जो तुमचा बिझनेस आहे त्याचा एक रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे. अशी एकूण 8 कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. आता एक नजर टाकूया या योजनेसाठी आपण अर्ज कशा प्रकारे करू शकतो. आता सर्व डॉक्युमेंट आहे, पात्रतेमध्ये बसताय म्हणजे तुमची सर्व तयारी झाली आहे, आता तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर याची अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आणि ऑनलाईन आहे. तुम्हाला cmegp.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि सर्व कागदपत्रे तिथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला अपलोड करायचे आहेत. तुमचा अर्ज हा जिल्हा उद्योग केंद्र DIC शहरी भागासाठी किंवा KVIC ग्रामीण भागासाठी छाननीसाठी जाईल. तिथे तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी होईल. स्टेप 3 मध्ये जर तुमचे सर्व कागदपत्रे आणि अर्ज बरोबर असेल तर DIC तुमचा अर्ज निवडलेल्या बँकेकडे शिफारशीसाठी पाठवतो. त्यानंतर बँक तुमच्या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासते आणि कर्ज मंजूर करते. कर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला प्रशिक्षण म्हणजेच EDP ट्रेनिंग घ्यावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला कर्जाचे वितरण होते. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आहे की तुम्ही कशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि ते मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे तुमची कर्जाची रक्कम जी आहे ती वितरण होणार आहे. तर मित्रांनो, हीच होती आपल्या CMEGP या योजनेची संपूर्ण माहिती. ही योजना महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुमच्याकडे चांगली आयडिया असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर भांडवलाची चिंता आता सरकारने दूर केली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्री मध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.